नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय रवा इडली। यामध्ये आपण इनो सोडा अजिबात वापरलेली नाही आहे, तरीही अगदी स्पॉन्जी अशी इडली तयार होते। यामध्ये आपण एक खास साहित्य घालणार आहोत, ज्यामुळे थंडीत सुद्धा खूप छान असं हे पीठ फर्मेंट होतं आणि यापासून अगदी हलकी फुलकी अशी इडली तयार होते। चला तर अजिबात वेळ न घालवता अगदी हेल्दी आणि मस्त अशी इडली तयार करूया। इथे मी अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे। पाव चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत। यानंतर पाणी घालून ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तासासाठी ही आपल्याला भिजत ठेवायची आहे। इथे आता 5 तास झालेत आणि डाळ छान भिजली गेली असेल। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। याआधी मी जसं सांगितलं, फर्मेंटेशन छान होण्यासाठी इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत। पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं पोहे भिजत ठेवायचे आहेत। पोहे घातल्यामुळे हे पीठ खूप छान असं फर्मेंट होईल। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही इडली बनवत असाल तरीसुद्धा पोह्यांमुळे पीठ छान फर्मेंट होतं आणि इडली अगदी छान अशी हलकी फुलकी होते। आता हे 2 बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी डाळ घेतली, थोडे पोहे घेतलेत आणि वाटण्यासाठी यामध्ये मी डाळीतलंच थोडंसं पाणी घातलं आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे। तर इथे मी सगळे डाळ आणि पोहे एकत्र वाटून घेतलेत। आता यामध्ये आपण रवा घालणार आहोत। आपण अर्धा कप इथे उडदाची डाळ घेतली होती, तर त्याच्या तिप्पट म्हणजे 1.5 कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे। नेहमी जो उपमा बनवण्यासाठी आपण जाड रवा वापरतो तोच इथे मी 1.5 कप घेतला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। नेहमीचं आपलं जसं इडलीचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करायचं आहे। तर इथे तुम्हाला साधारण 1 ते 1.25 कप पाणी लागेल। यानंतर हे मी असं छान फेटून घेते। 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचे हाताने आणि यानंतर झाकून हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे आहे। कमीत कमी 8 तास आपल्याला हे फर्मेंट करायचे। तर इथे पहा, मी हे रात्रभर फर्मेंट केलं आहे आणि पाहू शकता किती मस्त अशी जाळी आली। पिठाला अगदी हलकं झालं आहे आणि यापासून जी इडली बनेल तीसुद्धा अगदी हलकी फुलकी तयार होईल। हे पुन्हा एकदा मी सगळं मिक्स करून घेते। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलं। हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं। आता हे इडली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। इथे मी आता इडलीचं भांडं घेतलं, याला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि याबरोबरच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। इडलीचं भांडं असं भरून घ्यायचं आहे। आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया। तर इथे पाणी गरम झालं आहे, यामध्ये इडलीचं स्टँड ठेवायचं आहे। इथे लक्षात ठेवा, थंड पाण्यामध्ये स्टँड ठेवू नका, पाणी आधी गरम करत ठेवा आणि मग गरम पाण्यातच स्टँड ठेवायचं आहे। आणि आता 7 ते 8 मिनिटं ही इडली वाफवून घ्यायची आहे। तर इथे आता साधारण 8 मिनिटं झाले आहेत। आपण पाहू शकता अगदी मस्त पांढरी शुभ्र अशी इडली तयार झाली। इडली थंड होते तोपर्यंत आपण चटणी बनवूया। इथे मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या 2, थोडंसं आलं घातलं, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, थोडीशी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली।
चटणी तयार आहे. आता आपण चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम केलं. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा उडदाची डाळ, थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. इडलीसुद्धा इथे पूर्ण थंड झाली आहे. आता काढून घेऊया. तर इथे पाहू शकता अगदी मस्त इडली तयार झाली आहे. अगदी जाळीदार आहे, स्पॉन्जी आहे. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. अगदी हेल्दी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे. याबरोबरच या पिठापासून तुम्ही रवा आंबोळी, पेपर डोसा, उत्तप्पासुद्धा बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.